हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतोय की महादू काका हे जेवण बनवायला घेत असतात. इतक्यात त्या ठिकाणी आता दुष्यंत येतो आणि महादू काकांना थांबा थांबा महादू काका असं म्हणतो. त्यावर महादू काका म्हणतात, काय झालं दुष्यंत सरकार, कशापायी थांबवायला आहे? त्यावर दुष्यंत म्हणत असतो, महादू काका अजून जेवणाची काही तयारी केलेली नाही आहे ना? त्यावर महादू काका नाही म्हणतात. त्यावर मग दुष्यंत म्हणतो, मग हा मेन्यू कॅन्सल करा. त्यावर महादू काका म्हणतो, काय झालं दुष्यंत सरकार, कशापायी कॅन्सल करायला लावायला लागला आहे? त्यावर दुष्यंत म्हणत असतो की महादू काका, कारण आज तुम्हाला मी जो मेन्यू सांगतोय ना तो मेन्यू बनवायचा आहे, कळलं? आणि आणखीन एक मला सांगा, आपल्या स्टोअररूममध्ये डेकोरेशनचं सामान असेल ना, म्हणजे बलून असतील, कॅन्डल्स असतील, लाईटिंग असेल, त्या सर्व गोष्टी मला हव्या आहेत. आणि आणखीन एक, तुम्हाला आज बाजारात सुद्धा जायचं आहे, मी सांगतो त्या वस्तू का बाजारातनं घेऊन या. आणि मग दुष्यंत त्यांना काही वस्तू का सांगतो आणि म्हणतो, जा या वस्तू सगळ्या ताबडतोब घेऊन या. त्याबरोबर महादू काका म्हणतो, चालेल मी लगेच जातो दुष्यंत सरकार आणि घेऊन येतो वस्तू का. त्यावर दुष्यंत म्हणतो, हो जा जा पटपट जा आणि आवरा. मग महादू काका तिकडनं केल्यावर दुष्यंत हा इकडे विचार करतो, येस वा दुष्यंत वा, खरंच काय मस्त प्लॅन केला आहेस तू, घरच्या घरी कॅन्डल लाईट डिनर. वा, म्हणजे कृष्णालाही भारी वाटेल, काहीतरी सरप्राईजही होईल आणि म्हणजे मस्त एकदम प्लॅनच तुझा मस्त आहे, ग्रेट. पण चल आता इथे विचार करून चालणार नाही, तयारीला लागलं पाहिजे. तर इकडे कृष्णा ही बाळजाबाईंचे पाय चेपत बसलेली असते. बाळजाबाई उगाच बोलत असतात, अगं काही जोरबीर आहे का नाही तुझ्या अंगात, जरा जोरात दाब की. त्यावर कृष्णा ही जोरानं जरा पाय दाबायला सुरुवात करते. त्याबरोबर मग बाळजाबाई या कृष्णाला लाथ मारतात त्याच पायाने आणि खाली ढकलून देतात. त्याबरोबर आता कृष्णा ही बाळजाबाईंकडे बघायला लागते. तर बाळजाबाई ह्या लगेचच उठतात आणि आता उठून त्या म्हणायला लागतात, ए कृष्णे चल, तर बसून राहू नको, निघ आता, कामाबिमाला लाग जरा, उठ. आणि मग आता त्या तिकडनं चालत पुढे चाललेल्या असतात. आता कृष्णाला ही अशी बाळजाबाईंनी लाथ मारलेली असते, या गोष्टीचा कृष्णालासुद्धा राग येतो. आणि मग कृष्णा आता बाळजाबाईंनी ज्या पायाने तिला लाथ मारलेली असते तोच पाय त्यांचा पकडते आणि म्हणत असते, बाळजाबाई अहो असं काय करायला आहे? नाही, माझं सुख तुमच्या पायांजवळ आहे ना, मग शेवटी मग म्या तुमच्या पायांजवळचं माझं सुख सोडून दुसरीकडं कुठं जाणार? हां, विचार करा की एक डाव माझा, मला कुठं जायला सांगताय, म्या इथंच कायम तुमच्या पायांजवळ. त्यावर मग बाळजाबाई म्हणायला लागतात, ए पाय सोड माझा, उगाचच्या उगाच माझा पाय धरून बसू नकोस. त्याबरोबर कृष्णा म्हणत असते, अहो असं कसं म्हणायला लागलं बाळजाबाई, तुमचा पाय सोडला तर मग म्या दुसरीकडं कुठं जाणार, नाही तुमच्या पायांजवळच राहणार ना. त्यावर मग लगेचच बाळजाबाई ह्या तिचा पाय रागाने ढकलून देतात आणि म्हणत असतात, ए सोड सोड मला सोड. त्याबरोबर कृष्णा काही बाळजाबाईंचा पाय सोडत नसते. बाळजाबाई म्हणत असतात, कृष्णे जास्त शहाणपणा करू नको आणि स्वतःची लायकीसुद्धा विसरू नको. त्यावर कृष्णा म्हणत असते, बाळजाबाई तुम्ही एक गोष्ट ध्यानात ठेवा, नाही म्हणजे मला लाथ मारता मारता तुम्ही स्वतः जमिनीत पाय रोवून ठेवा, नाही तर तुमचे पाय डगमगतात. आणि मग कृष्णा तिकडनं निघून जाते. बाळजाबाई म्हणत असतात, कृष्णे म्या तुला पूर्ण उरणार, बघ म्या काय करतो ते. आणि मग त्या लगेच दुष्यंतला हाक मारतात, दुष्यंत. तसा दुष्यंत येतो आणि म्हणतो, आई अगं तू उठलीस कशाला, तू बस बरं इथे बस, डॉक्टरांनी आराम कर असं सांगितलं आहे ना. त्यावर बाळजाबाई म्हणतात, अरे तू जादा आराम केला का नाही, मग दुखणं असं कुरवाळून ठेवल्यासारखं वाटतं रे, दुखणं असं कुरवाळून ठेवायचं नसतं बाळा. त्यावर दुष्यंत हसतो आणि म्हणतो, तुम्ही दोघी आणि तुमचं लॉजिक खरंच. त्यावर बाळजाबाई म्हणतात, कोण दोघी आणि कुणाचं लॉजिक, काय म्हणायलेस? त्यावर दुष्यंत म्हणतो, अगं तू आणि कृष्णा, तुमचं दोघींचं लॉजिक. काय म्हणायचं तुम्हा दोघींना, ती सुद्धा अशीच, काय तर म्हणे मी आराम केला तर मला त्रास होईल, असं कुठे असतं का? डॉक्टर आराम करायला का सांगतो, आपल्याला बरं वाटावं म्हणून ना. पण खरंच कृष्णा ना खरोखर चांगली मुलगी आहे. म्हणजे ह्या घरात आल्यापासून माझी बायको होण्यासाठी माझ्या बायकोचे सगळे कर्तव्य तिने पार पाडलीत. प्रत्येक वेळी सगळ्यांची काळजी घेतली आहे, प्रत्येक गोष्टीत तिने प्रत्येकाचा विचार केला आहे, सगळ्यांची मनं राखण्याचा प्रयत्न केला आहे, मनं सांभाळण्याचा प्रयत्न केला आहे, कोणाला काय हवं आहे नको आहे सगळं बघितलं आहे. खरंच कृष्णा ना एकदम योग्य मुलगी आहे ह्या घरासाठी. आई तुला माहिती आहे, म्हणूनच आज ना मी कृष्णासाठी एक सरप्राईज प्लॅन केलं आहे, कॅन्डल लाईट डिनर घरचे घरी. खरं तर म्हणजे आम्ही बाहेर जाणार होतो पण ते नाही झालं, म्हणून मग घरीच प्लॅन केलं.
आता हो मला माहिती आहे तू काय म्हणणार आहेस ते, सगळं व्यवस्थित वगैरे करायचं आहे ते, पण मी सगळं व्यवस्थित करेन, तू काही काळजी करू नको. मी आता आज कॅन्डल लाईट डिनरच्या वेळी कृष्णाला सांगणार आहे की मला तिला बायको म्हणून स्वीकारायचं आहे. आता हे ऐकल्यावर बाळजाबाई मात्र दुष्यंतकडे बघतच राहतात. दुष्यंत म्हणतो, आई कसं वाटतंय तुला? त्यावर बाळजाबाई म्हणतात, होय होय चालेल की कर. त्यावर दुष्यंत म्हणतो, बरं मग चल आई, आता मी निघतो. नाही म्हणजे सगळी तयारी अजून व्हायची आहे ना माझी, आवरावर करायची आहे. त्यावर बाळजाबाई म्हणतात, बरं जा की तू. मग दुष्यंत हा तिकडनं निघतो. आता दुष्यंतचं आणि बाळजाबाईंचं सगळं बोलणं अढळरावांनी ऐकलेलं असतं. अढळराव आता लगेचच तिकडनं पुढे येतात. दुष्यंत गेल्यावर ते बाळजाबाईंजवळ येतात आणि म्हणत असतात, बाप रे केवढा तो राग हां, किती एवढा राग करून माणूस जळून कसं जात नाही? पर काय ना बाळजाबाई, तुम्ही किती बी राग केला नवं आणि काय बी केलं नवं तरी काय बी फायदा व्हायचा नाही. शेवटी ज्या दोन जीवासनी एकत्र यायचं आहे ते दोन जीव एकत्र येत्याल. एकत्र आल्याशिवाय ते दोन जीव काय मागं राहणार नाही, समजलं नवं? त्यामुळं जादा रागराग बी करू नका, बरं नाही ते तुमच्यासाठी. त्याबरोबर हे ऐकून बाळजाबाईंना राग येतो. अढळराव तिकडनं गेल्यावर बाळजाबाई ड्रायव्हरला कॉल करतात आणि सांगत असतात, ड्रायव्हर महत्त्वाच्या मीटिंगसाठी जायचं आहे, ताबडतोब गाडी काढ. आणि मग आता लगेचच बाळजाबाई इथे बसल्या जागी म्हणायला लागतात, आता दुष्यंत आणखीन त्या कृष्णीच्या प्रेमात बुडायच्या आत मला त्या गौतमीला भेटलंच पाहिजे. गौतमी आपल्याला लवकरात लवकर भेटून एकदा तरी एकमेकीशी बोलायलाच हवं, त्याशिवाय आता ह्यो गुताडा सुटायचा नाही. आणि मग आता बाळजाबाई ह्या ठरवतात की गौतमीला भेटायचं आणि गौतमीचीच या सगळ्यामध्ये आपण मदत घ्यायची. आणि मग बाळजाबाई ह्या आता गौतमीला म्हणजेच पूजाला भेटण्यासाठी निघालेल्या असतात. तर दुसरीकडे आता दुष्यंत हा खोली डेकोरेट करायला सुरुवात करतो. त्याने छान खोलीमध्ये फुगे लावलेले असतात, कॅन्डल्स जाळलेले असतात आणि आता तो म्हणत असतो, वा वा काय मस्त सगळं डेकोरेशन केलं आहे मी, आता फक्त हे लेटर लिहायचं राहिलं आहे. आता हे लेटर लिहिलं की मग या लेटरमधनं मी कृष्णाला माझ्या भावना व्यक्त करून देईन. त्याबरोबर इकडे कृष्णा किचनमध्ये येते आणि बघते तर काय, महादू काकांनी अजूनही स्वयंपाकाची काही तयारीच केलेली नसते. कृष्णा म्हणते, अरे या महादू काकांनी स्वयंपाकाची तयारी अजून कशापाई नाही केली? महादू काका पण ना कधी कधी हे असं करतात बघा. आणि मग लगेचच आता कृष्णा ही भाजी चिरण्यासाठी घेत असते. इतक्यात तिकडे अढळराव आलेले असतात. आता अढळराव येतात आणि कृष्णाला म्हणतात, सुनबाई तुमच्या हातचा एक मस्त गरम गरम भक्कड चहा मिळेल का? त्यावर कृष्णा म्हणते, होय थोरले सरकार, अहो लगेच बनवतो की. आणि मग कृष्णा चहा बनवायला घेते. आता चहा बनवताना अढळराव तिच्याकडे बघत असतात आणि छान हसत असतात, स्माईल देत असतात. कृष्णा म्हणते, काय झालं थोरले सरकार? नाही म्हणजे मी चहा बनवून देतोच आहे तुम्हासनी, पर ह्या वेळी आज तुम्ही चहा मागायला आहे म्हणजे म्हणून विचारायलो आहे, काय आत्ता चहा कशापाई? त्याबरोबर अढळराव म्हणत असतात, काय ना उगाचच्या उगाच खार खात बसण्यापेक्षा माझ्या मनाप्रमाणे सगळं चांगलं घडायलं आहे म्हणून तुमच्या हातचा मस्त गोड गोड चहा पितो की. अहो म्या तुम्हासनी जो आशीर्वाद दिला होता, म्या तुमच्यासाठी जे सपान पाहिलं होतं ते सपान आता पुरं होताना दिसतंय, म्हणून जरा गोड म्हणून चहा. त्याबरोबर आता कृष्णा म्हणते, कसलं सपान? त्याबरोबर मग अढळराव सांगायला लागतात, अहो म्या सपान पाहिलं होतं, तुम्ही या घरात ज्या दिसाला माप ओलांडून आलात का नाही, त्या दिसाला तुमच्या आणि आमच्या दुष्यंतच्या सुखी संसाराचं सपान, तुमचं पुढं आयुष्य एकत्र जावं हे सपान. आणि त्याच सपनाबद्दल आता मी बोलायलो. माझी इच्छा होती तुम्ही एकत्र आयुष्यभर राहावं आणि आता तेच घडायलं आहे. त्याबरोबर आता दुष्यंत हा विचार करत असतो की आता लेटरमध्ये काय लिहू? डिअर वाईफ, नाही नको प्रिय बायको लिहितो. डिअर वाईफ लिहिलं तर मग पुन्हा नंतर तेवढं एक्सप्लेन करत राहावं लागेल. इंग्लिशमध्ये लिहायलाच नको पत्र, मराठीत लिहितो. आणि मग दुष्यंत लिहितो, प्रिय बायको कृष्णा तू खरोखर खूप चांगली आहेस. तू जेव्हा मला पहिल्यांदा भेटलीस तेव्हा असं म्हणत आता दुष्यंतने त्याच्या मनातल्या ज्या काही भावना असतात त्या सगळ्या कागदावरती उतरवलेल्या असतात. अगदी त्यांच्या पहिल्या भेटीपासून ती त्याला बुंगाट पाहुणं म्हणायला लागली तिथपर्यंत सगळं काही दुष्यंतने त्या पत्रात लिहिलेलं असतं. आणि मग पत्रात ते सगळं लिहून आता इकडे दुष्यंत हा म्हणत असतो की कृष्णा, आता मी माझ्या मनातल्या सगळ्या भावना आज तुला सांगून टाकणार आणि ते सगळं सांगितल्याच्या नंतर आपण आयुष्यभरासाठी एकत्र राहणार. खरंच मला तुला माझ्या बायकोचे हक्क द्यायचे आहेत हे मला
आज तुला सांगायचं आहे आणि मी तुला आज ते सांगणारसुद्धा, ते सुद्धा हे लेटर देऊनच मी तुला सांगणार आहे का मला तुला बायको म्हणून स्वीकारायचं आहे. तर इकडे कृष्णा ही आढळरावांना म्हणत असते, थोरले सरकार तुम्ही म्हणायलाय नवं तसा सुखी संसार होण्यासाठी आधी दुष्यंत सरकारांनी मला बायको म्हणून स्वीकारायला पाहिजे बघा. त्यावर आढळराव म्हणतात, तथास्तु, काळजी करू नकोस कृष्णे, हे बी स्वप्न तुझं पुरं होईल. अगं हळूहळू का होईना आपण आपली गाडी आता त्या वाटेवर चालायला तर लागली आहे ना. समज बघ तुझ्या मनाप्रमाणे घडत. आणि म्हणूनच आज मी चहा प्यायला लागलो गोड, पण आज चहा जरा जास्त गोड झाला आहे. नाही म्हणजे आता गोड तर होणारच, आपल्या घरात एवढं सगळं गोड गोड व्हायलं आहे, तुम्ही एवढ्या गोड व्हायचा, तुमच्या संसारात एवढं सुख यायला लागलं आहे गोड गोड, मग आता चहा तर गोड होणारच ना. त्यावर मग कृष्णा खुश होते आणि हसते. त्याबरोबर आढळराव कृष्णाला म्हणत असतात, बरं आता तुम्हासनी बरं वाटत असेल ना. इतक्यात दुष्यंत कृष्णाला हाक मारतो. आता कृष्णाला असते. त्यावर आढळराव म्हणतात, आता इथं लाजतच उभं राहणार आहेसा की तुमचे कारभारी बोलवायला लागले तिकडे बी जाणार आहे. त्यावर कृष्णा म्हणते, होय थोरले सरकार, जायलाच लागलो. हो आले आले असं म्हणत कृष्णा ही तिकडनं जायला लागते. आढळराव कृष्णाला विचारतात, बरं सुनबाई तुम्ही दुष्यंतला ते बुंगाट पाहुणं काय म्हणतात ते कशापायी म्हणता बरं. त्यावर मग कृष्णाला असते आणि म्हणते, तुम्ही चहा प्या की थोरले सरकार, मी तुम्हाला नंतर सांगतो ते. मग कृष्णाला असते आणि तिकडनं वरती येते. आता रूमचा दरवाजा उघडता क्षणी कृष्णावरती गुलाबाच्या पाकळ्या पडतात. आता दुष्यंत कृष्णाकडे जातो आणि आता कृष्णा दुष्यंतला समोर हे असं छान डेकोरेशन तयार झालेलं बघून आश्चर्यचकित होते. दुष्यंत कृष्णाला छान गोल फिरवतो आणि मग आता तो कृष्णाला घेऊन पुढे येतो. कृष्णाच्या हातात त्याने एक सुंदर बुकेसुद्धा दिलेला असतो. आता हे एवढं सगळं बघून कृष्णाला मात्र प्रश्न पडतो की हे सगळं म्हणजे काय आहे. त्यावर दुष्यंत म्हणतो, ये पुढे चल. आणि मग दुष्यंत हा कृष्णाला पुढे घेऊन येतो आणि मग कृष्णाला तो सांगत असतो, हे सगळं तुझ्यासाठी आहे, सरप्राईज. त्यावर हे ऐकून तर कृष्णा आणखीन खुश होते. तर इकडे आता पूजा ही बाळजाबाईंनी सांगितलेल्या ठिकाणी पोहोचलेली असते. ती विचार करत असते की ह्या डीच्या मॉमने मला इथे भेटायला का बोलवलं असेल, यांचं नक्की माझ्याकडे काय काम असेल, यांना इथे मला भेटण्याची काय गरज वाटत असेल, काय काम असेल, काय असेल, अजून आल्या कशा नाही, हेच लोकेशन दिलं होतं वगैरे वगैरे विचारांमध्ये आता इकडे पूजा ही व्यस्त झालेली असते. तिला कळत नसतं की नक्की बाळजाबाई येणार कधी. इतक्यात समोरून एक भरधाव वेगाने गाडी येते. आता पूजा घाबरते. पूजा म्हणते, अरे ही गाडी माझ्या दिशेने अशी एवढ्या वेगात काय येते. इतक्यात आता लगेचच तिकडे ती गाडी भरधाव वेगाने आल्याबरोबर ती म्हणते, अरे इडियट, ही अशी कोण गाडी चालवतं, अंगावर घालशील ना माझ्या, जीव जाईल ना माझा. मग बाळजाबाई गाडीतनं खाली उतरतात आणि म्हणतात, जीव गेला तर नाही आहे ना तुझा. त्यावर पूजा त्यांच्याकडे बघतच राहते. तर बाळजाबाई ह्या पूजाला म्हणतात, कदाचित तू अजून मला ओळखलं नाही आहेस, बरोबर ना. म्या बाळजाबाई रांगडे पाटील, दुष्यंत रांगडे पाटीलची आई. आणि राहिला प्रश्न तुझ्या जीव जाण्याचा, तर काळजी नका करूस, म्या इथं तुझा जीव घालवायला नाही तर तुझा जीव वाचवाय आल्या, समजलं ना. त्याबरोबर हे ऐकून मग मात्र आता पूजाला आश्चर्य वाटतं की नक्की ह्या बाळजाबाईंच्या मनात आहे तरी काय, ह्या नक्की काय करणार आहेत. पूजा त्यांच्याकडे बघत असते. तर बाळजाबाई आता आपले एकी होणं गरजेचं आहे असं पूजाला म्हणतात. तर इकडे कृष्णा ही आता दुष्यंतला म्हणत असते, दुष्यंत सरकार हे समजा खरंच माझ्यासाठी आहे. त्यावर दुष्यंत म्हणतो, हो अर्थात कृष्णा, हे सगळं तुझ्यासाठी आहे, मला तुला आज काहीतरी सांगायचं आहे. त्यावर कृष्णा म्हणत असते, होय काय, बोला की. पण दुष्यंत सरकार ही सजावट आहे की नाही ती बाकी लई भारी आहे, नाही म्हणजे एवढी समधी फुलं बिलं समद. त्याबरोबर दुष्यंत हा कृष्णाकडे बघत असतो. कृष्णा म्हणत असते, लाईटिंग, फुलं, त्यानंतर हे काय आणि ते मेणबत्त्या वगैरे वगैरे, वा वा वा, लईच भारी केलं आहे बघा तुम्ही दुष्यंत सरकार हे समज. त्यावर दुष्यंत म्हणतो, अगं ए कृष्णा थांब ना, काय गं तुझं सुरू झालीस की तू थांबतच कशी नाहीस, मला ना तुझं काही कळतच नाही. तू ना जरा 2 मिनटं श्वास घेशील, श्वास घे हां, आणि मला बोलायचं आहे ना, तू माझी लिंक कशाला तोडलीस, तू ये इथे बस, कृष्णा इथे बस. त्याबरोबर कृष्णा म्हणते, हो बसायलो आहे, पण मी तेच म्हणालो ना की तुम्ही समजा केवढं झाक केलं आहे असं. दुष्यंत म्हणतो, काहीच बोलू नकोस, मी बोलणार आहे आणि तू ऐकायचं, तोंडावर बोट, हाताची घडी. त्यावर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार असं काय करायला आहे, ही कसली जबरदस्ती. त्यावर दुष्यंत म्हणतो, मी सांगतोय ना म्हणून.
एकदा बोलायला लागलीस की गप्प बसतच नाही. किती किती बोलत जातेस तू कृष्णा. ते काही नाही, आता तू हाताची घडी घाल, तोंडावर बोट घ्या आणि बस. मग कृष्णा हाताची घडी तोंडावर बोट करून दुष्यंतकडे बघत असते. तर दुष्यंत हा आता कृष्णाला म्हणत असतो, आता मी जे बोलणार आहे ना ते फक्त तू ऐकायचं, कळलं? तू काहीही बोलायचं नाही. बोलायला लागली की गप्प बसतच नाही, नुसती बोल 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 बोलतच जाते. आणि मग आता दुष्यंत हा म्हणायला लागतो, कृष्णा तुला आठवते आहे का आपल्या दोघांची झालेली पहिली भेट? तू गावात क्रिकेट खेळत होतीस, तू 6 मारला होतास आणि मधुमाशीचं पोळं उठलं होतं आणि मग मधुमाशा सगळीकडे झाल्या होत्या, तेव्हा तू मला तुझ्या चादरीत घेतलं होतंस, आठवतं आहे? त्यावर कृष्णा ही होकार देते. त्यावर दुष्यंत हा म्हणत असतो, खरंच हे खूप लहान मुलांसारखं दिसतंय तोंडावर बोट घेतलेलं, पण तरीही हे असंच राहू दे, तू हलू नकोस. त्यानंतर मग सगळ्या जणांनी केलेला जल्लोष, सगळ्यांनी केलेला डान्स, सगळं काही कृष्णाला आठवत असतं. दुष्यंत आणि कृष्णा यांनी एकत्र घालवलेला प्रत्येक प्रसंग आज दोघांनाही आठवत असतो. तर मग दुष्यंत म्हणतो, आणि त्यानंतर तुला आपली दुसरी भेट आठवते? तेव्हा तुझ्याकडून मला लागलं होतं, मला मधमाशा चावल्या होत्या, म्हणून मग तू काय केलं होतंस, तू मला लावायला माती आणली होतीस. त्यावर कृष्णा त्याच्यासाठी सुद्धा होकारार्थी मान हलवते. तर दुष्यंत म्हणत असतो की कृष्णा तू, त्याबरोबर कृष्णा म्हणते दुष्यंत सरकार ते. त्यावर दुष्यंत म्हणतो, अरे तू परत लिंक तोडलीस, तुला सांगितलं ना मी तू हाताची घडी आणि तोंडावर बोट कर म्हणून. मला बोलू देत ना, तू माझ्या मध्ये मध्ये बोलू नकोस, माझी लिंक तोडू नकोस, तू तू गप्प बस. त्यावर कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार मग तुम्ही विचारल्यावर मी उत्तरं कशी देणार? त्यावर दुष्यंत म्हणतो, तू फक्त मान हलवायची आणि मान हलवून होकार द्यायचा, कळलं? त्यावर कृष्णा होकार देते. मग दुष्यंत पुढे म्हणतो, आणि मग तू माझ्या अंगावरती माती लावलीस. खरं तर ॲक्च्युली तेव्हा ना मला तुझा खूप राग आला होता, पण मला माहीत नव्हतं ना की ही अशीच मधमाशीच्या पोळ्याप्रमाणे वरून कठोर कणखर दिसणारी पण आतून मधासारखी गोड असणारी मुलगी माझ्या आयुष्यात बायको म्हणून येणार आहे. ते कृष्णा, खरंच त्या दिवशी माझ्या अंगाला माती लावलीस, मला खूप राग आला होता तुझा, मला खूप चिडचिड झाली होती, पण तरीही तू माझ्या चांगल्यासाठी मला माती लावलीस. पण तुला माहिती आहे, नंतरनं तू माझ्यासाठी प्रत्येक गोष्ट करायला लागलीस. बायको म्हणून तू तुझी सगळी कर्तव्य पार पाडत होतीस, पण मी मात्र कधीच तुझी साथ दिली नाही. आपल्या दोघांच्या नात्यात आहे ना एक डिसबॅलन्स आहे, आणि तो म्हणजे की तू नेहमी प्रत्येक गोष्टीत मला सांभाळून घेतेस, सावरून घेतेस, आधार देतेस, आणि मी मात्र कधीच तुझी साथ देत नाही. मी मात्र कायम तुला वाईट वागवतो. त्याबरोबर कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार, हे असं तुम्ही काय बोलायला समजा. त्यावर दुष्यंत, तू गप्प बस असं कृष्णाला सांगतो आणि तिला एक लेटर देत म्हणतो, कृष्णा, या लेटरमध्ये मी माझ्या सर्व भावना व्यक्त केल्या, याच्यातूनच तुला मला काय म्हणायचं आहे ते कळेल. इतक्यात कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार, पण म्या तर. त्यावर दुष्यंत म्हणतो, मला माहिती आहे तुला वाचता येत नाही. कृष्णा, मी तुला वाचून दाखवू हे लेटर. त्यावर कृष्णा दुष्यंतच्या हातात ते पत्र देते. मग दुष्यंत वाचायला सुरुवात करतो. प्रिय बायको कृष्णा, हे खास तुझ्यासाठी. कृष्णा, आजपर्यंत खरंच तू माझ्यासाठी खूप काही केलं आहेस. बायको म्हणून प्रत्येक कर्तव्यात तू चोख ठरली आहेस. सगळं अगदी तू व्यवस्थितपणे पार पाडलं आहेस. म्हणून आज मलासुद्धा तुला एक गोष्ट अगदी मनापासून सांगायचं. जबाबदारी म्हणून आपण जे नातं तयार केलं होतं ते आता मला मनापासून स्वीकारायचं. बायको म्हणून मी तुला स्वीकारतोय कृष्णा, आणि आता कायम मला बायको म्हणून तुझ्याबरोबर राहायचं. आता हे सगळं जेव्हा कृष्णा ऐकते, खरोखरच कृष्णाला खूप आनंद झालेला असतो. तिला अगदीच भारी वाटून गेलेलं असतं. तर पुढे दुष्यंत सांगत असतो, बायको म्हणून मला तुला जे काही तुझे सगळे अधिकार आहेत ते सगळे द्यायचे आहेत. खरंच कृष्णा, तू खूप चांगली आणि समजूतदार मुलगी आहेस. आजपर्यंत प्रत्येक वेळी तू माझ्यासाठी काही ना काहीतरी करत गेलेली आहेस, आणि मी मात्र तुझ्यासाठी काहीही केलेलं नाही आहे. त्याबरोबर इकडे आता बाळजाबाई ह्या पूजाला म्हणत असतात की पूजा, आपल्याला आता एकी करावीच लागेल. आपल्या दोघींची महायुतीच आता त्या कृष्णाला चांगली अद्दल घडवणार. आपल्या दोघींनी एकत्र येण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही आहे. त्यावर पूजा आता होकारार्थी मान हलवते. त्याबरोबर बाळजाबाई ह्या अगदी विकृत पद्धतीने हसत असतात. तर दुसरीकडे कृष्णा हिला दुष्यंत सांगत असतो, कृष्णा, आता आपण आयुष्यभर असेच. इतक्यात दुष्यंतचा फोन वाजतो आणि दुष्यंत फोनवर बोलतो, काय? पूजाने आत्महत्या केली?
त्याबरोबर हे ऐकून कृष्णासुद्धा टणकन उठून उभी राहते. दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसलेला असतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.